श्रोते हो, श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आज आपण ऐकणार आहोत कीर्तन अलंकार हरिभक्त पारायण अक्षय परोळेकर यांचं कीर्तन. तबला साथ सुधीर गोसावी यांची, हार्मोनियम साथ गणराज मेस्त्री यांची. ऐकूया कीर्तनाचा पूर्वरंग. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. राजा राम जय जय राम कृष्ण हरि. राजा राम जय जय राम कृष्ण हरि. राजा राम जय जय राम कृष्ण हरि. नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी. कृष्ण हरि राम कृष्ण हरि. राजा राम जय जय राम कृष्ण हरि. राजा राम जय जय राम कृष्ण हरि. शरणागत दीन शरणीने शरणागत दीन शरणीने शरणागत दीन शरणी शरणागत दीन शरणागत दीन शरणी रे शरणागत दीन शरणी रे करुणा दृष्टीने हारी करुणा दृष्टीने हारी करुणा दृष्टीने हारी राजा राम जय जय राम राजा राम जय जय राम राजा राम जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोड
रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. माझ्या मागोमाग सगळ्यांनी म्हणा, राम 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 राजा राम राजा राम, राम 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 राजा राम राजा राम, राम राम सीताराम सीताराम, राम राम सीताराम सीताराम, राम 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 राजा राम राजा राम, राम 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 राजा राम राजा राम, राम राम सीताराम सीताराम, राम राम सीताराम सीताराम, राम 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 राजा राम राजा राम, राम राम सीताराम सीताराम, राम राम सीताराम सीताराम. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, भालचंद्र महाराज की जय, भलाहरी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन पालन करणे, पाखंड खंडन करणे, पाखंड खंडन, धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन. हिची आम्हा करणे काम, हिची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन. तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फिरे, हाती घेऊन बाण फिरे, हाती घेऊन बाण फिरे, हाती घेऊन बाण फिरे. धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन पालन. नाही भीड भाड भाड, नाही भीड भाड भाड, नाही भीड भाड भाड. तुका म्हणे सान थोर, तुका म्हणे सान थोर, तुका म्हणे सान थोर, तुका म्हणे सान थोर. धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन पालन, धर्माचे पालन पालन पालन, धर्माचे पालन. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. हा जो पूर्वरंगासाठी अभंग निवडलाय तो संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आहे. या धर्माचं महत्व काय आहे तर ते साक्षात गोपाळ कृष्ण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील 7व्या श्लोकामध्ये सांगतात
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. गोपाळ कृष्ण महाराज की जय. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, अधर्म फोफावतो, तेव्हा तेव्हा मी साकार बनतो, मी रूप धारण करतो, स्वतःचे सृजन स्वतः करतो. कशासाठी? तर 3 गोष्टींसाठी. परित्राणाय साधूना, साधू सज्जनांच्या रक्षणासाठी, विनाशाय च दुष्कृता, दुर्जनांचा विनाश करण्यासाठी, धर्म संस्थापनार्थाय, धर्माची संस्थापना करण्यासाठी, संभवामी युगे युगे, युगायुगात मी प्रकट होत असतो. या धर्माच्या रक्षणासाठी भगवंत येतात. हा धर्म म्हणजे नक्की काय हे निरूपण ऐकल्यानंतर धर्म, रिलिजन, मजहब यांच्यामध्ये काय फरक आहे हे तुम्हाला समजेल. आणि ज्यांच्या मनामध्ये धर्म, जाती, पाती, वर्ण हे शब्द ऐकल्यानंतर ज्यांच्या मनामध्ये किळस येतो, त्यांना सुद्धा धर्म, जाती, पाती, वर्ण यांच्या मागचे विज्ञान जे काय आहे ते समजेल आणि त्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटेल. तर सुरुवात करूया. धर्म म्हणजे काय? यह धारयति इति धर्म. जो धारण करतो तो धर्म. कशाला धारण करतो? तर संपूर्ण ब्रह्मांडाला जो धारण करतो. मग कसा धारण करतो? तर त्याच्यासाठी 4 श्रेणी सांगितलेल्या आहेत. पहिली म्हणजे वैश्विक श्रेणी, दुसरी पर्यावरणीय श्रेणी, तिसरी सामाजिक श्रेणी आणि चौथी मानसिक श्रेणी. वैश्विक श्रेणी, विश्वाशी आपला असलेला संबंध जपायला जो शिकवतो तो धर्म. जेव्हा मनुष्य जन्माला येतो तेव्हा ज्या वेळी जन्माला येतो त्याच्यानुसार कुंडली बनते आणि त्यानुसार त्याच्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडणार आहेत त्यांची संभाव्यता काढली जाते. म्हणजेच विश्वाशी आपला काहीतरी संबंध आहे, विश्वामध्ये ज्या गोष्टी घडतात, ग्रहताऱ्यांची जी काही जडणघडण होते, त्यांची जी स्थिती असते, त्यानुसार मानवी जीवनावरती परिणाम पडत असतो. मग अशा प्रकारचं विश्वाबद्दलचं, ग्रहताऱ्यांचं ज्ञान जेवढे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मांच्या ग्रंथामध्ये आहे. दुसरी श्रेणी पर्यावरणीय श्रेणी. जर आपण पर्यावरणाचं रक्षण केलं तर पर्यावरण आपलं रक्षण करतं आणि जर आपण पर्यावरणाचा ऱ्हास केला तर पण आपलाच ऱ्हास होऊन जातो. जे आपण यज्ञयागादी करतो तर यज्ञयागादी करताना ज्या औषधी वनस्पती समिधा म्हणून अग्नीमध्ये अर्पण केल्या जातात त्यांचा जो धूर असतो, औषधी धूर असतो, त्यामुळे वातावरण शुद्धी होते. हे सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे. त्याच्यावरती रिसर्च पेपर सुद्धा गुगलवर उपलब्ध आहे. यज्ञाच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, ऑक्सिजन यांचं प्रमाण मोजलं तर असं आढळून आलं की ऑक्सिजनचं प्रमाण वाढलेलं आढळून आलं आणि कार्बन डायऑक्साईड, गाडीच्या सायलेन्सरमधून बाहेर पडणारा कार्बन मोनॉक्साईड यांचं जे प्रमाण होतं ते कमी झालेलं आढळून आलं. म्हणजेच यज्ञयागादी मागे जसे आध्यात्मिक फायदे आहेत तसे त्यामागे वैज्ञानिक फायदे सुद्धा आहेत. वातावरण शुद्धी होते. त्याचप्रमाणे देवराई सारख्या संकल्पना ज्यामध्ये वनस्पतींना तोडण्याला मनाई असते. मग अशा प्रकारच्या संकल्पना फक्त आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मामध्येच आहेत. बाकीच्या कुठल्याच पंथामध्ये, जगातील बाकीच्या कुठल्याच पंथामध्ये पर्यावरणाच्या रक्षणाचा विचार केला गेलेला नाही आहे. धर्मो एवो हतो हंती धर्मो रक्षति रक्षितः. जर तुम्ही धर्माचं रक्षण केला तर धर्म तुमचं रक्षण करतो आणि जर तुम्ही धर्माचा ऱ्हास करायला निघाला तर धर्म तुमचा ऱ्हास करतो, असा याचा अर्थ आहे. इथे धर्मामधली दुसरी श्रेणी आली पर्यावरणीय श्रेणी. पर्यावरणाचं आपण रक्षण केलं तर पर्यावरण आपलं रक्षण करतं. जर आपण पर्यावरणाचा ऱ्हास केला तर आपला सुद्धा ऱ्हास होऊन जातो. तिसरी श्रेणी सामाजिक श्रेणी. समाज जर व्यवस्थित चालवायचा असेल तर त्याच्यासाठी 4 तत्वांमध्ये कामे विभागून दिली पाहिजेत. जशी एखादी शाळा चालवण्यासाठी शिक्षा, रक्षा, वाणिज्य आणि सेवा या 4 तत्वांवर आधारित शिक्षक असतात, रक्षक असतात, ऑडिटिंग करणारे असतात आणि सेवक म्हणजे पिऊन सुद्धा असतात, शिपाई असतात. मग अशा प्रकारे समाज जरी चालवायचा असेल तरी त्यासाठी सुद्धा 4 गोष्टी असणं आवश्यक आहे. शिक्षा, रक्षा, वाणिज्य, सेवा. शिक्षणाचं कार्य ज्यांनी जबाबदारी म्हणून घेतलेलं आहे ते म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मणस्य मुखमासित. शिक्षण देणं, ज्ञान देणं, ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून कधी बिया पेरत घालायचा याबद्दल शेतकऱ्यांना ज्ञान देणं, राजाला काय करणं योग्य, काय करणे अयोग्य याच्याबद्दल मार्गदर्शन करणं. मग हे जे ज्ञान आहे ते ब्राह्मणांचं आहे. ब्राह्मण
ग्रंथांचा अभ्यास करून संपूर्ण समाजाला त्या ज्ञानाचा उपयोग करून आणतात. मग त्यासाठी मुख पवित्र पाहिजे, म्हणून समाजरूपी पुरुषाच्या मुखाची उपमा ब्राह्मणांना दिलेली आहे. ब्राह्मणस्य मुखमासित बाहुराजान्यकृतः. जो समाजाचं, जो प्रजेचं क्षतीपासून रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हणतात. मग क्षतीपासून जर समाजाचं रक्षण करायचं असेल तर बाहूंमध्ये बळ असलं पाहिजे, म्हणून समाजरूपी पुरुषाचे बाहू म्हणून क्षत्रियांना गणले जाते. उरुस्तदस्यो यद वैश्याः. जो उरुचा भाग आहे, मांडीपासून उदरापर्यंतचा भाग जो आहे, त्याची उपमा वैश्यवर्णाला दिलेली आहे. कारण हे जे व्यापारी असतात, शेतकरी असतात, ते अर्थव्यवस्थेचा कणा असतात. त्यांच्यामुळे सर्व वर्णांचं पोट भरतं, म्हणून त्यांना उरुची उपमा दिलेली आहे. पद्भ्याम शूद्र अजायत. आणि पायाची उपमा ही शूद्रांना दिलेली आहे. कारण पाया हे अत्यंत महत्वाचं स्थान आहे. ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि तुकाराम महाराज त्याचे कळस बनले. मग ते पाया म्हणजे नीचस्थान नव्हे बरं का. उलट तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. पायाचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. जर इमारतीचा पाया भक्कम असेल तर इमारत व्यवस्थित उभी राहणार. जर इमारतीचा पाया डळमळीत असेल तर इमारत ढासळून जाणार. मग त्यासाठी पाया हे अत्यंत महत्वाचं स्थान आहे, जे महत्वाचं स्थान शूद्रांना दिलेलं आहे. का? कारण ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांना आपापली कर्तव्य करण्यासाठी जी जी अवजारे लागतात, जी जी हत्यारे लागतात, ती सर्व बनवणे, त्यांना सेवा पुरवणे, हे जे महत्वाचं कार्य आहे ते शूद्र करतात. आणि जर शूद्रांनी ह्या सेवा पुरवणे सोडून दिलं तर समाज ढासळून जाणार. त्यामुळे चारही वर्ण यांच्यामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे चारही वर्णांना पशुच्या 4 पायांची उपमा दिलेली आहे. जसे पशुचे 4 पाय समान असतात, त्यातील एका पायाने जरी आपलं काम करायचं सोडून दिलं तर पशु ढासळून जाणार. त्याच प्रकारे हे चारही वर्णातील एका वर्णाने जरी आपलं काम करायचं सोडून दिलं तरी समाजरूपी पशु ढासळून जाणार. म्हणूनच ब्राह्मणस्य मुखमासीत बाहू राजान्यकृतः उरुस्तदस्यो यद वैश्याः पद्भ्याम शूद्र अजायत. पंढरीनाथ महाराज की जय. समाज व्यवस्थित चालावा म्हणून ही जी वर्णव्यवस्था भगवंताने आपल्याला नेमून दिलेली आहे. चातुर्वर्णमया सृष्टम गुणकर्म विभागश. भगवद्गीतेतील 4थ्या अध्यायातील 13व्या श्लोकात भगवंत म्हणतात, ही चातुर्वर्ण व्यवस्था मी बनवलेली आहे. आणि या प्रत्येक वर्णामध्ये ज्या काही जाती येतात, ती प्रत्येक जात एक प्रोफेशन, एक व्यवसाय दर्शवते. मग जेव्हा वर आणि वधू हे एकाच जातीतले असतात, तेव्हा होणारं जे बाळ असतं त्याला त्या जातीमधील त्या प्रोफेशनचे गुण अनुवंशाने मिळतात आणि लहानपणापासूनच त्याची त्या व्यवसायामध्ये रुची असते आणि तो व्यवसाय पुढे चालवते. मग अशा प्रकारे अनुवंशाने पुढच्या पिढीमध्ये गुणांचं संक्रमण व्हायचं आणि पिढीजात व्यवसाय भारतामध्ये जोपर्यंत चालवले जायचे तोपर्यंत भारत सोने की चिडिया होता. हेही तेवढंच खरं आहे. मग समाज व्यवस्थित चालावा म्हणून हे जे नियम आहेत ते सामाजिक श्रेणीमध्ये येतात. आणि शेवटची 4थी श्रेणी ती म्हणजे मानसिक श्रेणी, म्हणजे ईश्वरावरची श्रद्धा आणि उपासना पद्धती. आता जर आपण सगळ्यांमध्ये तुलना केली तर फक्त आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मामध्येच या चारही गोष्टींचा विचार केलेला आहे. वैश्विक श्रेणी विश्वाचं ज्ञान आहे. पर्यावरणीय श्रेणी पर्यावरणाच्या रक्षणासाठी देवराई यज्ञयागादी आहेत. त्याचप्रमाणे मग समाज व्यवस्थित चालावा, रोगराई पसरू नये म्हणून ही समाज व्यवस्था सामाजिक श्रेणी झाली. आणि 4थी श्रेणी मानसिक श्रेणी. या चारही श्रेणींनी परिपूर्ण आपला आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म आहे. मग या 4 श्रेणींनी जो परिपूर्ण आहे त्याला धर्म म्हणतात. आणि या धर्माचं रक्षण करण्यासाठी ज्या धर्मामध्ये विश्वाचा, पर्यावरणाचा, समाजाचा आणि मनाचा या चारही गोष्टींचा सर्वांगीण विकासाचा विचार केलेला आहे, त्या धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवंत युगायुगात अवतार घेतो. हे तुकाराम महाराज सांगतात, या धर्माचं तुम्ही पालन करा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंड खंडन. पा म्हणजे वेदत्रयी आणि खंड म्हणजे वेदत्रयीचे खंडन करून जो आपले विचार सांगतो, वेदत्रयीचे खंडन करून लोकांना काहीतरी नको ते भडकवतो, त्याला पाखंडी म्हणतात. मग अशा पाखंड्याचे खंडन करा असे तुकाराम महाराज सांगतात. हेची आमा करणे काम बीज वाढवावे नाम. उदाहरणार्थ जेव्हा कर्ण आणि अर्जुनाचं शेवटचं युद्ध चाललं होतं, कर्णाच्या रथाचं चाक जमिनीमध्ये घुसलं, तेव्हा कर्ण म्हणू लागला, हे अर्जुना, मी निशस्त्र आहे आणि माझ्यावर तू बाण चालवतोयस, हे योग्य नाही, हा अधर्म आहे. तेव्हा गोपाळ कृष्ण म्हणाले, वा रे वा कर्णा, आता तुला धर्म आठवला. जेव्हा भर सभेमध्ये द्रौपदीचे वस्त्र हरण्याची आज्ञा तू केलीस तेव्हा तुला धर्म आठवला नाही का? व्यासांच्या महाभारतानुसार कर्णाने आज्ञा दिली होती.
तर जेव्हा गोपाळकृष्ण म्हणाले, काय म्हणाले, हे कर्णा, जेव्हा तू द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी तिला हसत होतास, तिचे वस्त्रहरण करण्याची आज्ञा दिलीस, तेव्हा तुला धर्म आठवला नाही का? आता म्हणतोस मी निशस्त्र आहे, माझ्यावरती वार करू नका, परंतु 16 वर्षाच्या अभिमन्यूला तुम्ही 6 जणांनी घेरून मारलं, तेव्हा तुला धर्म आठवला नाही का? पांडवांना लाक्षागृहामध्ये जाळायला तू पुढे होतास, तेव्हा तुला धर्म आठवला नाही का? अरे आयुष्यभर तू अधर्माने वागत आलेला आहेस, अधर्माला साथ देत आलेला आहेस, आणि तुला मृत्यू सुद्धा आता अधर्मानेच येणार. अर्जुना बघतो काय, वार कर. तेव्हा अर्जुनाने अंजलिकास्त्र काढलं आणि जे अस्त्र सोडलं, तो शरगर धर बरसा रविसाप विसास मरारी साय कसा कर्ण रुदंतरी घुसला, कर्ण रुदंतरी घुसला. वल्मीका माझी नागनायक सारा, राम राम हरे हरे राम, राम 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 रघुत्तम राम, राम 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 सीतापते राम. मग अशा प्रकारे जसे गोपाळकृष्णाने या पाखंड्याचे खंडन केले, तशा प्रकारे पाखंड्याचे खंडन करा म्हणतात. पुढे तुकाराम महाराज म्हणतात, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. शस्त्रांचा वापर करा, त्याचप्रमाणे तीक्ष्ण उत्तरांचा वापर करा. आपले जे ओठ आहेत ते धनुष्याप्रमाणे दिसतात आणि आतमधून जी वाणी बाहेर पडते ती बाणाप्रमाणे असते. ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी वाणीने समोरच्या अधर्माला हरवून टाका, आणि जर शस्त्राची गरज लागली तर शस्त्रे सुद्धा उचलायला मागे पुढे बघू नका. पुढे तुकाराम महाराज सांगतात, नाही भीड भाड तुका म्हणे सान थोरो. अरे आम्ही कोणाला घाबरत नाही, छोटा असू दे मोठा असू दे, धर्माचं आम्ही पालन करणार आणि पाखंड्याचं खंडन करणार, असे संत तुकाराम महाराज सांगतात. म्हणूनच पूर्वरंगाच्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे, धर्माचे पालन करणे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. श्रोते हो, आपण ऐकत होता श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त कीर्तनालंकार हरिभक्त पारायण अक्षय परोळेकर यांच्या कीर्तन सेवेचा पूर्वरंग.